हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी यूपी मध्ये, पूर्ण यूपीत पहिले आलेले मुलीबद्दल बोलणार आहे आणि तिचे माइंडसेट बदल. तिला आई वडिलांनी कसं मोठं केलं असेल बघा, मनानं तिला कसं स्ट्रॉंग बनवलं असेल, ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तुम्ही त्या मुलीचे बरेच व्हिडिओ वेगवेगळे लोकांनी केलेले बघितले असेल. त्या मुलीचं नाव आहे प्राची निगम. तुम्ही बघितलं नसलं की हा व्हिडिओ बघितल्यावर बघा, तुम्हाला कळेल. मी फक्त ती पहिली आली आहे म्हणून कौतुक करत नाहीये. नंतरचे तिची विचारसरणी ही मी सांगणार आहे, त्याच्याबद्दल जरासं जाणून घ्या आणि आपण आपल्या मुलांना पण असं स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. ती पूर्ण यूपीत, आता यूपी आपल्याला माहित आहे किती मोठं राज्य आहे. ते राज्यात पहिली येणं आणि अगदी सर्वसाधारण घरातली मुलगी, किंवा मी काय म्हणू, गरीब घरातली म्हटलं तरी हरकत नाहीये, असली मुलगी बोर्डात पहिली येतीये, लाखो मुलांना मागे टाकून. बरेच माध्यमांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू मध्ये त्या मुलीला एवढं ट्रोल केलं गेलं. अहो, केवढीशी पोरती, 15 ते 16 वर्षाची, आणि कशासाठी ट्रोल केलं गेलं. तिला जरा मिशा दिसल्या ग, हार्मोन्समुळे होते तर काही लोकांना. त्यामुळे त्या मुलीला मिशा दिसल्यासारखं दिसत होतं. जरा काळसरपणा आहे मुलगी ती, पण हे हार्मोन्समुळे होते. म्हणून मुंछेवाली मुलगी, अमुक तमुक, खूप मला ते बोलायला सुद्धा आवडत नाही. एवढेसे छोटे 15-16 वर्षाचे मुलीला एवढे ट्रोल करायचं का? जरा तरी कळायला पाहिजे ना. आपण मीडियावाले आहोत, आपण समाज आहोत, आणि ते तिची काय चूक आहे? हार्मोनल चेंजेस आहेत ते. हार्मोनल मध्ये नो डाऊट त्याला औषध पाणी केलं की ठीक होऊ शकते. हे तिनं भरपूर अगदी श्रीमंत घराची असायची, ते छान मेकअप अमुक तमुक करून सगळं ओके झालं असतं. ही गरिबा घरची मुलगी आहे, काही त्यांना ह्याबद्दल काही माहीत नाही असं म्हणताना तिचे लुक्सवर एवढं बोललं गेलं. तिचे मेहनतीवर कोणी बोललं नाही. तिनं कसं स्वतः अभ्यास करून बोर्डात पहिली आली ह्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. सगळ्यांचं बोलणं तिचे लुक्सवर. आणि असं झाल्यावर 2-3 दिवसांनंतरचे इंटरव्ह्यू मध्ये हे पण ऐकलं मी तिनं बोलताना. ती म्हणाली, मी पहिली आले नसते तर बरं झालं असतं. हे बघा, तिचं हे बोलणं म्हणजे हे थोबाडीत मारल्यासारखं आहे. सोसायटीला असेल, मीडियाला असेल, सर्वांना. मला खूप वाईट वाटलं तिनं बोलताना. पण लगेच दुसऱ्या दिवशीच्या इंटरव्ह्यू मध्ये ती म्हणाली, बघा तिचं साहस बघा. ती म्हणाली, मुझे कोई फरक नाही पडता. हे तिचे शब्द आहेत. मला काही फरक पडत नाही. मी माझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणार आणि माझं काय एम आहे, माझं काय गोल आहे तर मी पूर्ण करणार. ट्रोल करणारे करू देत, ठीक आहे. त्यांना आनंद मिळते ना, ते आनंद घेऊ देत. मला काही त्यातनं फरक पडत नाही. हे ती बोललेलं ऐकून का नाही, मला खूप आनंद वाटला. खूप म्हणजे खूप आनंद वाटला. बघा, 15-16 वर्षाची मुलगी, आता 10वी झालेली म्हणजे 15-16 असेल. मुझे कोई फरक नाही पडता म्हणते. त्यांना आनंद मिळतो ना, ट्रोल करणाऱ्यांना घेऊ देत. हे बघा, हे आपले समाजात आज चाललेलं आहे.
कित्येक वेळेला आपल्यातले चांगले गुण बघत नाहीयेत. आता तिचे गुणवत्तेवर बोललं असतं. ती गरीबा घरातनं येऊन एवढं तिनं मिळवलं, ह्याच्याबद्दल बोलायचं सोडून तिचे लुक्स बद्दल बोलायला लागले लोक. हे काही मला तरी बरोबर वाटत नाहीये. तरी ती मुलगी साहसी आहे. तिचे आई वडिलांनी तिच्यावर तसे चांगले संस्कार केलेले आहेत, म्हणून ती आज म्हणतीये मला काही फरक पडत नाहीये, बोलणारे बोलू देत. हे बघा, त्यामुळे मला वाटलं आपणही आपल्या मुलांना एवढं मेंटली स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. अहो, लोक काय बोलणारे बोलत असतात. ती पण तर म्हणाली, प्राची निगम पण तर म्हणाली, त्यांचं कामच आहे बोलायचं, बोलू देत, मला काही फरक पडत नाही. आपणही आपल्या मुलांना असं बनवायला पाहिजे. नाही ते काय होते, कोणी काही म्हटलं लगेच दिवसभर आपला मूड जातो. मुलांचं काय, आपण सुद्धा व्हायला पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला बोलतीये तर हल्ली मी हे 2-4 वर्षात इथेपर्यंत येऊन पोचलेले आहे. नाही ते मलाही कोणी काही म्हटलं की खूप वाईट वाटायचं, मनात खूप खचून जायची. नाही, हे आपण बदलायला पाहिजे. आणि आपल्या मुलांना तरी आपण लहानपणीपासून अशी त्यांची काय म्हणायचे विचारसरणी बनवायला पाहिजे. बोलणारे बोलू देत, त्यांना आनंद मिळतो ना बोलून, बोलू देत, मला काही फरक पडत नाही. नाही ते काय होते, बोलणारा एकदा बोलून जातो. हो, आपण 1000 वेळा तीच गोष्ट म्हणतो, बाकीच्यांना बोलून दाखवतो, ह्या माणसानं मला असं बोललं, ह्या माणूस असं केला, असं तर रिपीट करत जातो. आणि फार आपण मनानं दुःखी बनतो. आणि दुसरं चांगलं करण्याकडे पण आपलं त्या वेळेला, त्या मोमेंटला तरी तेवढी आपली मनाची तयारी नसते. त्यामुळे हे बघा, शिक्षण आपण सगळे मुलांना देतोच. आपण त्यांना वर्गात पहिला ये, अमुक ये हे म्हणण्यापेक्षाही त्यांना मानसिकरित्या स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. कोणी काही म्हणू देत, तुला काही वाटते ना तर बेस्ट आहे, तू काही लक्ष देऊ नकोस ते काय म्हणतात, हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. म्हणजे ते कसं मनानं कधीच दुःखी बनणार नाहीत, कायम आनंदी राहतील. आणि त्यांच्यावरचा विश्वास वाढत जाईल. नाही ते हे लोकांचे म्हणण्याकडे आपण लक्ष दिलं की काय होते हो, आपला स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी व्हायला लागतो. असं होता कामा नये. त्यामुळे आपण मुलांना शिक्षण देतोच आहोत, बाकीचे 1000 कला शिकवायला हल्ली आपण मागे लागतो. त्यांना तबला क्लासला घालतो, हार्मोनियमला घालतो, आणि कुठल्याही क्लासला घालतो, ड्रॉइंगला घालतो. हे सगळं ठीक आहे, काय हवं तर तुम्ही शिकवा, पण ते सगळेपेक्षा आधी त्याला किंवा तिला मनानं स्ट्रॉंग बनवायला शिका. हे बघा, आपला समाज आहे असं, आपण काय करणार, त्यांचा काही रिमोट आपल्या हातात नाहीये, पण आपले स्वतःचा रिमोट आपल्या हातात आहे ना. त्यामुळे त्यांना त्यांचा स्वतःचा रिमोट स्वतःचे हातात घ्यायला आपण शिकवायला पाहिजे. त्यामुळे मला प्राची निगमचे नंतरचे इंटरव्ह्यू बघून खूप कौतुक वाटलं त्या मुलीचं. आणि तिच्याबरोबर तिचे आई वडिलांचं पण मला वाटलं. बघा, आपल्या मुलीला किती चांगले संस्कार देणे त्यांना यश मिळालेलं आहे. नो डाऊट ते काही पैसेवाले नाहीत, पैसे काही फार देऊ शकले नसते, पैसे काय तिचं ती शिकेल, उद्या मिळवेल. आणि मनानं ती एवढी स्ट्रॉंग आहे आज मुलगी, ती कुठेही कमी पडणार नाहीये. त्यामुळे
आजपासून आपलं पहिलं काम आपल्या मुलांना स्ट्रॉंग बनवायचं आणि त्याच्या आधी आपण स्वतः स्ट्रॉंग बनायचं आणि आपल्या मुलांना पण स्ट्रॉंग बनवायचं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल मला नक्की कळवा.